बातमी राज्यासाठी मोठी आणि महत्त्वाची। कोकण विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, वर्धा, धुळे, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालाय। अवकाळीचा तडाखा, शेतीचं मोठं नुकसान। नंदुरबार तालुक्यामधल्या गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान अवकाळी पाऊस झाला। अचानक झालेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांसोबतच चाऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। नंदुरबार तालुक्यामधल्या पश्चिम पट्ट्यामधील गंगापूर, ठाणेपाडा या परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। नाशिकलाही अवकाळीनं झोडपलं। शिंदे, पळसे, मार, सांगली, शिलापूर भागात गारपीट झाली। नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। काढणीसाठी आलेल्या द्राक्षांवर गारपिटीचा मोठा परिणाम झालाय। नाशिकमध्ये झालेल्या गारपिटीमुळे नाशिक तालुक्यातील काही गावांना आता फटका बसलेला आहे। विशेषतः द्राक्ष बागा ज्या आहेत त्या गारपिटीमुळे आता खराब झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या नाशिक तालुक्यातील एका गावामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर काल झालेल्या अवकाळी पावसामुळे या द्राक्ष बागांना जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। काल दुपारी अचानक आलेली जी गारपीट आहे त्या गारपिटीने वर्षभर काम केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडावर निराशा आणण्याचं काम केलेलं आहे। काल 8 ते 9 मिनिटं गारपीट झाली आणि त्या गारपिटीमुळे आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मणी असतील, पानं असतील यांची मोठ्या प्रमाणावर जोडणी झालेली आहे। रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूरमधील कळमाना एपीएमसी मार्केटमध्ये हजारो पोतं धान्य भिजलंय। अहिल्यानगर शहरासह परिसरातही अवकाळी पाऊस झाला। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। अवकाळी पाऊस, जोरदार वादळामुळे वर्धा जिल्ह्यामधल्या सेलू तालुक्यात पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। वादळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातही पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेली रब्बी पिकं जमीनदोस्त झाली आहेत। याला जवळपास झाडाला बनवायला मला 12 महिने लागले। जेव्हा माल आला तेव्हा हे अचानक पाऊस आला आणि माझं पूर्ण नुकसान झालं। याच्यात जवळपास माझं 10 लाखाच्या जवळपास नुकसान झालं आहे। गव्हर्नमेंटनं तर अशा योजनेसाठी तर तात्काळ मदत करायला पाहिजे का कोणीही शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होऊ नये। धुळे जिल्ह्यामधल्या अकलाडनेर परिसरात गारपिटीसह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। गारपिटीमुळे कांदा आणि मका पिकांचं मोठं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। बुलढाणा, मोताळा, नांदुरा, शेगावसह इतर तालुक्यात अवकाळीच्या सरी बरसल्या। तिकडे कोकणालाही अवकाळी पावसानं झोडपलंय। राजापूर तालुक्यात सुद्धा आज पहाटे धुवाधार अवकाळी पाऊस बरसला। रत्नागिरीत पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्यांचं मोठं नुकसान झालंय। या ठिकाणी पडलेला आंबा तुम्ही बघू शकता की ढगाळ हवामान आणि वाढलेली उष्णता यामुळे हा आंबा कशा पद्धतीने करपलाय। 20% यावेळेला उत्पादन आहे आणि अशा वेळेला निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये हा आंबा बागायतदार जो आहे तो अडकलेला पाहायला मिळतो आहे। आणि पहाटेपासून जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे आंब्याची मोठी गळ या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा पहाटे 5 पासून अवकाळी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं पडण्याचे प्रकार घडलेत। अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। भंडाऱ्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। जालना जिल्ह्याच्या विविध भागातही मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली। यात ज्वारी, गहू आणि इतर पिकांचं नुकसान झालंय।